निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आणि टरबूजाच्या उत्पन्नात घट. हे चित्र आहे जळगावच्या चोपडा तालुक्यातील. खत फवारणी करून शेतकरी खरीप हंगामात झालेल्या नुकसान आणि पिकाला न मिळालेला भाव या संकटातून बाहेर काढण्यासाठी कमी दिवसाचे आणि चांगला भाव व उत्पन्न निघण्याच्या अपेक्षेने टरबूजाची लागवड करतात. पण यंदा ही अपेक्षाही फोल ठरली. टरबूजाच्या उत्पन्नातही घट झाली. चोपडा तालुक्यात डिसेंबरमध्ये टरबूज पिकाच्या केलेल्या लागवडीची आता काढणी सुरू आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे टरबूजाच्या उत्पन्नात घट झाल्याचं चित्र आहे. टरबूजाला भाव चांगला आहे, मात्र त्याची वाढ आणि आकार योग्य नसल्यामुळे टरबूजाच्या उत्पन्नात घट झाली आहे. यामुळे शेतकरी कुठंतरी नाराज असल्याचं चित्र आहे. दादा, हे जे आपण टरबूज आपण कधी लागवड केलेली होती? ही मी 25 डिसेंबरला रोप लागवड केलेली होती. मल्चिंग पेपरवरती? हा, मल्चिंग पेपरवरती. आता काढणी सुरू आहे. हो. काय भाव मिळाला आहे त्याला? 13 रुपये भाव मिळालेला आहे याला. उत्पन्न काय वाढ आहे का घट आहे? घट आहे उत्पन्नामध्ये. उत्पन्न कमी येत आहे. कशामुळे? हे वातावरण बरोबर नाही होतं. केव्हा थंडी, केव्हा पाणी, केव्हा बादल असं. त्याच्यामुळे यावर्षी उत्पन्न कमी येत आहे. कमी येत आहे. आणि टरबूजची जी साईज आहे त्याच्यात साईज बी खूप कमी आहे. भाव चांगला आहे. भाव चांगला आहे. साईज 3 किलो पासून 5 किलो पर्यंत आहे. दरवर्षी साईज 3 किलो पासून 8-9 किलो पर्यंत असायची. यावर्षी वातावरणामुळे त्याचा परिणाम होतोय. हो, वातावरणामुळे. म्हणजे आणि खर्चही भरपूर लागला. भरपूर खर्च आहे. 70,000 रुपये एकरी खर्च आलेला आहे. लागलेला. तर उत्पन्न त्या भावानुसार ते निघेल का आपला खर्च वजा वगैरे? हा, खर्च जाऊन आपल्याला काही काही थोडेफार राहून जाते. नाही होऊन जाईल. जर वातावरण मध्ये बदल झाला नसता तर उत्पन्न चांगलं आलं असतं. किती वर्षापासून आपण टरबूज लागवड? 4 वर्षापासून लावतोय आपण. पहिलं वर्ष आहे की त्यामुळे? हा, पहिल्या वर्षीच आपल्याला असं आहे. या वर्षी उत्पन्न आपल्याला कमी दिसून आलं. अच्छा. ते पूर्ण किती आहे? 5 एकर क्षेत्र आहे. 5 एकर.